गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण आगामी महाराष्ट्र राष्ट्रपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब आणि गट क या अनुषंगाने वन लाइनर करंट अफेअरचा भाग 29 अभ्यासणार आहोत। याच अनुषंगाने आतापर्यंतच्या घडामोडीला आपण एक फास्ट रिव्हिजन देणार आहोत। यामधला पहिला मुद्दा म्हणजे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कार हा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मधाचे गाव पाटगावला देण्यात आला। पाटगाव हे गाव कांस्य पदक विजेते ठरलेलं आहे आणि या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातील एकमेव पाटगावची निवड करण्यात आली। हे गाव महाराष्ट्रातील मधाचे गाव म्हणून ओळखले जाते। पुढचा मुद्दा, स्वाती नायक यांना नॉर्मन ई बोरलॉग या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ओडिसामध्ये या स्त्रीला म्हणजे डॉक्टर स्वाती नायक यांना स्थानिक समुदाय बिहाना दीदी किंवा सीड लेडी म्हणूनही ओळखतो। स्वाती नायक यांना अलीकडे नॉर्मन ई बोरलॉग पुरस्कार जाहीर झाला, ही बाब आवर्जून लक्षात असू द्या। पुढचा मुद्दा आपण शांततेच्या नोबेलच्या संदर्भात पाहणार आहोत। नर्गिस मोहम्मदी इराणमधले आहेत। इराणमध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या आणि तिथल्या महिलांसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत असलेल्या आणि तुरुंगात असणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे। ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। काय या 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? नर्गिस मोहम्मदी, आणि हे मानवाधिकाराच्यासाठी देण्यात आलेला आहे हा, आणि या तुरुंगात आहे आणि तुरुंगामध्ये असताना नोबेल पुरस्कार जाहीर झालेल्या त्या आतापर्यंतच्या 5व्या व्यक्ती आहेत। पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत साहित्याच्या नोबेलाच्या संदर्भात। 2023चा साहित्याचा नोबेल हा पुरस्कार जॉन फोस यांना मिळाला। जॉन फोस हे नॉर्वेचे आहेत। अव्यक्त भावनांना शब्दरूप देणे आणि गद्य लिखाणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला। 1983 मध्ये त्यांनी पहिली कादंबरी लिहिली, तिचं नाव होतं रेड ब्लॅक, ही त्यांची पहिली कादंबरी आहे। सोबतच त्यांची पुस्तकं आवर्जून लक्षात असू द्या, क्लोज गिटार, मॉर्निंग अँड इव्हिनिंग, त्याच्यानंतर ॲलिस ॲट द फायर, ट्रिलोलॉजी, आपण पाहिलं ट्रिलोलॉजी, त्याच्यानंतर द अदर नेम आणि आय इज अनादर, अ न्यू नेम, आय एम द विंड आणि मिलॅन्चोली, आणि त्याच्यानंतर बाथ हाऊस, द डेड डॉग्स, मिलॅन्चोली 2, मिलॅन्चोली 1 असे दोन्ही भाग आहेत त्यांचे, मिलॅन्चोली 1 आणि मिलॅन्चोली 2। त्याच्यानंतर ॲन एंजल वॉज दो द स्टेज, हे त्यांचं देखील प्रसिद्ध पुस्तक आहे। सिन्स फ्रॉम इज अ चाइल्डहुड आणि अ शायनिंग हे त्यांच्या कादंबऱ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये क्लोज गिटार असेल, मॉर्निंग अँड इव्हिनिंग असेल, ॲलिस ॲट द फायर असेल, ट्रिलॉजी असेल, द अदर नेम असेल, आय इज अनादर असेल, अ न्यू नेम, त्याच्यानंतर आय एम द विंड, मिलॅन्चोली, बाथ हाऊस, द डेड डॉग्स, मिलॅन्चोली 1, मिलॅन्चोली 2, ॲन एंजल वॉल्स दो द स्टेज आणि सिन्स फॉर द चाइल्डहुड, आणि त्यानंतर आहे अ शायनिंग। आता त्यांची काही नाटकं देखील या जॉन फोसने लिहिलेली आहे। जॉन फोस हे नॉर्वेचे आहेत, हे आवर्जून लक्षात ठेवा। त्यांना 2023च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्यांचे पुस्तकं तुम्हाला विचारलं जाऊ शकतात, त्या अनुषंगाने पुस्तकं आणि त्यांची काही नाटकं आहेत। नाटकामध्ये त्यांचं पहिलं जे नाटक आहे ज्याला आपण नाईट सॉन्ग असं म्हणू, त्याच्यानंतर समवन्स इज गोइंग टू कम, द नेम, डेथ, व्हॅरिटेशन, त्याच्यानंतर शकर, त्याच्यानंतर ड्रीम ऑफ ऑटम, द गर्ल ऑन द सोफा आणि प्लेस 1, प्लेस 2, प्लेस 3, प्लेस 4 असे त्यांची नाटकं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये नाईट सॉन्ग आहे, समवन इज गोइंग टू कम आहे, द नेम आहे, डेथ, व्हेरिएशन, त्याच्यानंतर स्कुगर, ड्रीम ऑफ ऑटम, द गर्ल ऑन द सोफा आणि प्लेस 1, प्लेस 2, प्लेस 3, प्लेस 4 असे त्यांची नाटकं असलेली आपल्याला या जॉन फोसची पाहायला मिळतात। जॉन फोस यांना 2023च्या साहित्याच्या नोबेलने सन्मानित करण्यात आलेलं आहे। पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत भौतिकशास्त्राच्या नोबेलच्या संदर्भात। भौतिकशास्त्रातील जे नोबेल मिळाले ते पिएरे अगोस्तिनी अमेरिकेचे आहेत, फेरेन्स क्रॉज हे जर्मनीचे आहे, ॲनी एल व्हिएलर ह्या महिला आहेत स्वीडनच्या। या तिघांना मिळून हा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला। त्याच्यामध्ये पिएरे अगोस्तिनी अमेरिकेचे, फेरेन्स क्रॉज हे जर्मनीचे आणि एक लेडी म्हणजे ॲनी एल व्हिलर हे महिला आहे स्वीडनची। एक अमेरिका, एक जर्मनी आणि महिला जी आहेत ती स्वीडनची आहे। पिएरे अगोस्तिनी हे अमेरिकेचे आहेत, फेरेन्स क्रॉज हे जर्मनीचे आहे, ॲनी एल व्हिलर हे महिला स्वीडनची आहेत। आता यांना कोणत्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला तर पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनामिकच्या अभ्यासासाठी
प्रकाशाच्या आटोसेकंद पल्सेस निर्माण करणाऱ्या प्रयोग पद्धतीच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। आवर्जून लक्षात ठेवा का भौतिकशास्त्राचा नोबेल 2023च्या कोणत्या कार्यासाठी देण्यात आला, तर पदार्थातील इलेक्ट्रॉन डायनामिकच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या आटोसेकंद पल्सेस निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतीच्या संशोधनासाठी हा पुरस्कार या तिघांना देण्यात आला। त्याच्यामध्ये पिएरे अगोस्तिनी असेल अमेरिकेचे, फेरेन्स क्रॉज असेल जर्मनीचे, ॲनी एल व्हीलर असेल ह्या स्वीडनच्या, या तिघांना भौतिकशास्त्राच्या नोबेलने 2023च्या सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। वहिदा रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार 2021चा होता। आशा पारेख यांना 2020च्या 52व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुढचा मुद्दा घेणार आहोत। चेन्नईची 21 वर्षीय श्रेया धर्मराजन हिला 26 सप्टेंबर 2023 रोजी एका दिवसासाठी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त बनण्याची संधी प्राप्त झाली होती। या व्यक्तीला तिचं नाव आहे श्रेया धर्मराजन, 21 वर्षाची चेन्नईतली ही मुलगी आहे। 26 सप्टेंबर 2023 रोजी तिला एका दिवसासाठी भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त बनण्याची संधी मिळाली होती। पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा पुरस्काराशी संबंधित आहे। अलीकडे सुधा मूर्ती यांना कॅनडा इंडिया फेडरेशन फाउंडेशनतर्फे ग्लोबल इंडियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहे। आवर्जून लक्षात ठेवा, कॅनडा इंडिया फाउंडेशनचा ग्लोबल इंडियन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर सुधा मूर्ती या इन्फोसिस कंपनीच्या ज्या संचालक राहिलेले आहे। पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत। इफीचा जो सत्यजित रे पुरस्कार आहे तो मायकेल डग्लस यांना मिळालेला आहे। आवर्जून लक्षात ठेवा, इफी या संस्थेचा सत्यजित रे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर मायकेल डग्लस यांना। पुढचा घेणार आहोत आपण मुद्दा। ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम पुरस्कार पहिल्यांदाच कोणत्या राज्याला मिळाला, तर केरळ। ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम पुरस्काराने केरळ या राज्याला सन्मानित करण्यात आले। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। ब्रिटिश अकादमीचा बुक प्राइजने अलीकडे कोणाला सन्मानित करण्यात आले, तर ब्रिटिश अकादमीच्या बुक प्राइजने अलीकडे नंदिनी दास यांना सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। तामिळनाडूच्या तामिळ लेखिका शिवशंकरी यांना सन 2022च्या सरस्वती सन्मान पुरस्काराने त्यांच्या सूर्यवंशम या संस्मरणाला सन्मानित करण्यात आले। पुरस्काराची रक्कम 15 लाख रुपये आहे, सन्मान चिन्ह यासह। आणि 2021चा जर आपण सरस्वती सन्मान पाहिला तर तो रामदर्शन मिश्रा यांच्या मैं तो याहू या काव्यसंग्रहाला देण्यात आलेला होता। तर या पद्धतीनं या 2022चा जो पुरस्कार आहे सरस्वती सन्मान तो तामिळ लेखिका शिवशंकरी यांच्या सूर्यवंशमला मिळालेला आहे। पुरस्काराची रक्कम सन्मान चिन्हासह 15 लाख रुपये आहे। आणि पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत। कॅनेडियन थिंक टँक फ्रेझर इन्स्टिट्यूटने सेंट्रल फॉर सिव्हिल सोसायटीच्या साहाय्याने प्रसिद्ध केलेल्या इकॉनॉमिक फ्रीडम ऑफ द वर्ल्ड 2021च्या अहवालानुसार सिंगापूर ही जगातली सर्वात मुक्त अर्थव्यवस्था आहे आणि त्याआधी हा मान 53 वर्ष हाँगकाँगकडे होता। मात्र चीन देशाने हाँगकाँगमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्याने आता हाँगकाँगची स्वायत्तता कमी झालेली आहे। त्यामुळे पहिल्या क्रमांकावर जगातील सर्वात मुक्त जी अर्थव्यवस्था आहे ती आता सद्यस्थितीमध्ये सिंगापूर आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी अलीकडे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली। त्याआधी किशोरराजे निंबाळकर हे आयोगाचे अध्यक्ष होते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। अलीकडे न्यूझीलंड या देशाच्या संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व 50% पेक्षा जास्त आहे आणि 1893 महिलांना मतदानाचा अधिकार देणारा देश देखील न्यूझीलंड होता। अलीकडे क्युबा, मेक्सिको, निकाराग्वा, रवांडा, संयुक्त अरब अमिरात या देशाच्या संसदेमध्ये 50% पेक्षा जास्त महिला प्रतिनिधी आहेत। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत। वायू अमृत प्रकल्प हा एक पीक अवशेष व्यवस्थापन प्रकल्प असून तो पंजाब आणि हरियाणा या भागात राबवला जातो। या उपक्रमासाठी भारतीय उद्योग महासंघाने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सोबत भागीदारी केलेली आहे। आवर्जून लक्षात ठेवू शकता तुम्ही की वायू अमृत प्रकल्प हा पीक अवशेष व्यवस्थापन उपक्रम आहे, कारण या भागामध्ये जे जाळपोळ होत असते पंजाब आणि हरियाणामध्ये पिकांची कापणी झाल्यानंतर त्याचा जास्त प्रदूषण दिल्लीला सहन करावं लागतो। त्यासाठी वायू अमृत प्रकल्प
प्रकल्प राबवला गेला, जो एक पीक अवशेष व्यवस्थापन उपक्रम आहे. तो भारतीय उद्योग महासंघ यांच्या सोबतच इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. सफल तुम्हाला माहीत असेल, सफल आपण सिम्प्लिफाईड ॲप्लिकेशन फॉर ॲग्रिकल्चर लोन्स कॉमन क्रेडिट पोर्टल आहे. हे ओडिशा राज्याने शेतकऱ्यांना कर्जासाठी एक संक्षिप्त अर्ज प्रणाली सुरू केली, ती म्हणजे सफल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पूर्ण सौर ऊर्जेवर आधारित असणारे देशातले पहिले सौरग्राम कोणते? तर पूर्णतः सौर ऊर्जेवर आधारित असणारा देशातला पहिला सौरग्राम म्हणजे मोढेरा, गुजरातमधला आहे. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. लोकांच्या आरोग्याविषयी गरजांसाठी आंध्र प्रदेश राज्याने फॅमिली डॉक्टर योजना सुरू केलेली आहे. तर कोणत्या राज्याने फॅमिली डॉक्टर योजना सुरू केली तर लोकांच्या आरोग्याच्यासाठी? तर आंध्र प्रदेश राज्याने. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये परदेशी कामगिरीवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण? तर त्या म्हणजे सुरभी जाखमोला या आहेत. तर अशा पद्धतीने हे आत्ताचे महत्त्वाचे करंट अफेअरचे मुद्दे आहे. शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मुंबई येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात चित्रपट पुरस्कार निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटाला देण्यात आला. आवर्जून लक्षात ठेवा का मुंबई इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटनेमध्ये चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला शांघाय सहकार्य संघटनेचा? तर गोदावरी हा निखिल महाजन दिग्दर्शित पुरस्कार आहे. तर अशा पद्धतीने आजचे महत्त्वाचे करंट अफेअरचे मुद्दे होते. परीक्षेला जाता हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा आपण वन लायनरचा भाग घेऊन येणार आहोत. त्यामध्ये देखील असतील असेच महत्त्वाचे मुद्दे जे तुम्हाला आगामी संयुक्त जे आहे कंबाईन मेन्स जी आहे त्याच्यामध्ये उपयोगात पडतील.